नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मैदानी चाचणीची अतिशय महत्त्वपूर्ण जी काही तात्काळ अपडेट आलेली ऑफिशियल तर ती बघणार आहोत। तर पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते सर्व विद्यार्थ्यांचं सर्वच जिल्ह्यांचं कधी होणार आहेत। तर बापरे, आता या ठिकाणी जी काही निवडणूक आहे त्याचा मोठा परिणाम पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी ग्राउंडवरती झालेला आहे। तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड आता भरपूर लेट होणार आहे। ग्राउंडच्या या ठिकाणी निवडणुकीमुळे नवीन तारखा जाहीर करण्यात आलेले आहे, नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले सोबतच आता महत्त्वाचं म्हणजे पुणे मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते 5 महिने अजून लेट होणार आहे। पुणे आणि मुंबईचं 5 महिने लेट ग्राउंड होणार आहे। तर आता ते नेमकं कधी होणार आहे, रोज किती विद्यार्थ्यांना बोलवतील, ग्राउंडची तारीख काय आहे, लेखी परीक्षा कधी होईल, मेरिट कधी लागल, त्याच्यानंतर अदर जे काही जिल्हे आहेत आता त्याच्यामध्ये जळगाव असो, त्याच्यानंतर धुळे, नाशिक, नागपूर अनेक जिल्हे, तर यांचं ग्राउंड कधी होणार आहे, मैदानी चाचणी कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि नवीन तारखा काय जाहीर करण्यात आलेल्या आहे मैदानी चाचणीच्या सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे। तर व्हिडिओ प्रत्येक मुलामुलींसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा, तुम्हाला मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे की मुंबईचं ग्राउंड 5 महिने लेट होणार आहे। आता ते 5 महिने लेट होऊन नेमकं कोणत्या महिन्यात होईल, किती विद्यार्थ्यांना बोलवतील, हॉल तिकीट अपडेट काय आहे, त्याच्यानंतर कट ऑफ कधी लागल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुणे मुंबईची। त्याच्यानंतर जे जिल्ह्यांच्या तारखा जाहीर झालेल्या त्या ग्राउंडच्या आता त्यांचं वेळापत्रक नवीन जाहीर करण्यात आलेलं आहे, तर ते किती तारखेपासून ग्राउंड सुरू होईल आणि तुमच्या जिल्ह्याचं आता बघा सगळ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे, काय होणार आहे, सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देतोय। त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करून पाहू नका, शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे। आता समोर तुम्ही बघू शकता यवतमाळ जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते 20 तारखेपासून सुरू होणार होतं। महत्त्वाचं म्हणजे 20 तारखेपासून आणि 20 जानेवारीपासून ते ग्राउंड सुरू होऊन तुमची मैदानी चाचणी पार पडणार होती। आता यवतमाळचं नाही, काही जिल्ह्यांचं जाहीर करण्यात आलेलं होतं ग्राउंडचं वेळापत्रक, परंतु तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाला महानगरपालिकेच्या, त्याच्यामुळं जे काही या ठिकाणी त्याचा जो काही परिणाम आहे तर तो जास्त काही ग्राउंडवरती झालेला नाही आहे। परंतु याच्यामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे की जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल 12 जिल्हा परिषद आहेत। तर बघा, जिल्हा परिषदांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याचा मोठा परिणाम पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती झालेला आहे। तर विद्यार्थ्यांना इथंच या ठिकाणी पूर्ण विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे ग्राउंडला आता प्रचंड उशीर, कट ऑफ कधी लागल, मैदानी चाचणी कधी होईल तेच मी तुम्हाला आता सांगतो। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळं जे तुमचं ग्राउंड 20 जानेवारीपासून फिक्स झालेलं होतं त्याला आता प्रचंड उशीर लागणार आहे। ते पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीला 11 तारखेपासून सुरू होणार आहे। फेब्रुवारीला 11 तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू होईल, या संदर्भात ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे। आता बघा, तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये अपडेट देतोय, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर पण करू द्या। तर बघा, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपला नंबर देण्यात आलेला आहे, याच्यावरती तुम्हाला माहिती विचारायची किंवा मेसेज करून द्यायचा आहे 7248994648। याच्यावरती तुम्हाला कुठली अडचण असेल तर विचारा, ठीक आहे। आता मी तुम्हाला सांगतो की नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, 20 जानेवारीची कॅन्सल करून या ठिकाणी नवीन 11 फेब्रुवारी तारीख जाहीर झालेली आहे। पॉईंट असा आहे की काही जिल्ह्यांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे, सगळ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड नाही जाहीर करण्यात आलेलं। ज्या जिल्ह्यांच्या 20 तारखेला ग्राउंड होतं त्यांचं आता 11 फेब्रुवारीला करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर राहिलेले जिल्हे समजा, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आता धुळे असो किंवा जळगाव असो, ॲज इट इज कोणताही जिल्हा जिथं कमी जागा आहेत असे सर्व जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते आता 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे सुरू व्हायला। म्हणजे महत्त्वाचं 11 फेब्रुवारी नंतर जे काही लहान लहान जिल्हे आहेत, जागा जिथं कमी आहे त्या जिल्ह्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे, ठीक आहे। आता मुंबई आणि पुण्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो। तर बघा, मुंबईला जागा जास्त आहे हे तुम्हाला पण माहिती आहे। तर या ठिकाणी मुंबई असो, पुणे असो, नागपूरला पण जागा जास्त आहे, मग तिथलं ग्राउंड घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागतो। बघा, मी तुम्हाला लेखी परीक्षा कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता समजा तुमचं जे काही ग्राउंड आहे आता मुंबई सोडून ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे, आता बघा मुंबईचं जे काही ग्राउंड आहे, आता मुंबई सोडून अदर जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते कुठलाही जिल्हा असू द्या, मुंबई त्याच्यानंतर पुणे नागपूर सोडून, तर तुमचं ग्राउंडला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सुरुवात झाली त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यात पूर्ण प्रोसेस पार पडून जाईल, कारण जागा कमी आहे, फॉर्म कमी आलेले आहे, सगळ्यात जास्त मुंबई पुण्याला फॉर्म आहे, त्याच्यामुळे तुमची ग्राउंडची 1-1.5 महिन्यात प्रोसेस पार पडेल। त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ लागेल, समजा 8 दिवस असू शकतात, त्याच्यामध्ये समजा 5 दिवस, 8 दिवस किंवा 15 दिवस लागू शकतात जास्तीत जास्त। त्याच्यानंतर तो कट ऑफ जे
जाहीर होईल, मग कट ऑफमध्ये कोण पेपर देऊ शकतं आणि कोण पास झाले त्या विद्यार्थ्यांचं नाव असेल. त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये जवळपास तुमची सगळ्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, कट ऑफ वगैरे संपूर्ण प्रोसेस पार पडेल. आता राहिला प्रश्न मुंबई पुण्याचा. मुंबई पुण्याला जागा जास्त आहे, मग याच्यामुळे जो काही परिणाम होणार आहे तर 2 महिने किंवा 4 महिने किंवा 5 महिने तुमचं ग्राउंड लेट होईल. तर मुंबई पुण्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते एप्रिल महिन्याच्या नंतर होणार आहे. तर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई पुण्याला अर्ज जास्त आलेले त्याच्यामुळे तिथल्या नियोजनाला वेळ लागतो आणि तुम्हाला अगोदरचे मी बोललेलो आहे की मुंबईला जागा जास्त असल्या कारणामुळं तिथं 3 ते 4 ठिकाणी विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं. महिलांचं सेपरेट होतं, पुरुषांचं वेगळं होतं आणि महत्त्वाचा पॉईंट असा आहे की त्याच्यामध्ये रोज जवळपास 2-2 हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं. 5-6 हजार विद्यार्थी रोज ग्राउंड देतात. त्याच्यानंतर ऑनलाईन महत्त्वाचं म्हणजे सगळं आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये वापरलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं ग्राउंड होईल. मुंबई पुण्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते मार्च महिन्यानंतर ॲप्रॉक्स जवळपास आपण विचार केला तर एप्रिल मे महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होईल हे फिक्स आहे. जिल्हा परिषदांचा निवडणुकाचा मुंबईच्या ग्राउंडशी काही संबंध नाही आहे, कारण मुंबईचं ग्राउंड ऑलरेडी लेट होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. याचा परिणाम फक्त महाराष्ट्रामध्ये जे काही लहान लहान जिल्हे आहेत ज्यांच्या तारखा जाहीर झालेला होता त्याच्यावरती जिल्हा परिषद आणि जे काही पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याचा परिणाम झालेला आहे. तर एवढंच लक्षात घ्या. उलट जेवढं तुमचं ग्राउंड लेट होईल तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ तेवढा भेटतोय, त्याच्यामुळे प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा. तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कोणाला काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. मुंबईचं ग्राउंड लेटच होणार आहे, बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये. व्हिडिओ आवडलेला असेल तोपर्यंत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. मोबाईल नंबरवरती SMS करू शकतात. व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला काही पैसे लागत नाही, फ्रीमध्ये मी अपडेट देत असतो. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.